नमस्कार, बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या चाकण MIDCत टाटानं इंटरनॅशनल स्क्रॅप युनिट उभारले। 6.5 एकर जागेवरती 27 कोटी खर्चून उभारलेल्या या स्क्रॅप युनिटची माहिती घेतली आहे NDTV मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पाहूयात हा खास रिपोर्ट। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत। नेहमीप्रमाणे एक वेगळीच गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे। 15 वर्ष जुनी झालेली वाहनं कोणाच्याही घरातली, मग ती खाजगी वाहनं असतील किंवा व्यावसायिक कारणासाठी आपण जी वाहनं वापरतो ती। त्याचं पुढं काय होतं तर 2021 साली केंद्र सरकारने सांगितलं की अशी सगळी वाहनं जी प्रदूषण करतात त्यांना हटवा, त्यांना स्क्रॅप करा। अशाच एका स्क्रॅपिंग सेंटरमध्ये आपण आहोत। हे आहे पुणे जिल्ह्यातलं चाकण इथलं टाटाचं स्क्रॅपिंग सेंटर, जे 30 नोव्हेंबरला ह्या सेंटरची सुरुवात झालेली आहे। आपल्या परिवहन आयुक्तांनी त्याची सुरुवात केली आहे। नागपूरमध्ये 2, जालन्यामध्ये 1 आणि पुण्यामध्ये 2 अशी ही स्क्रॅपिंग सेंटर होणार आहेत। तर अमोलजी आहेत जे आपल्याला ह्याची माहिती देतील। अमोलजी, ही वाहनं येतात ती RTOची परवानगी घेऊनच? ही वाहनं जेव्हा आम्ही कस्टमरला, गॅरेजला, डीलर्सला आम्ही यांना कॉन्टॅक्ट करतो, आमची सोर्सिंग टीम आहे ती त्या ठिकाणी जाते, गाडीचं इव्हॅल्युएशन करते, त्याच्यानंतर त्याची प्राइस डिफाईन करते। पण हे सर्व करण्यापूर्वी आम्ही त्याचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतो। त्याच्यावर कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आहे, त्याच्यावर काही चलन आहे, काय ॲफिडेव्हिट आहे, या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्णपणे चौकशी करून त्याच्यानंतरच ही डील आम्ही फायनल करतो। राईट। 15 वर्ष जुनी म्हणजे 15 वर्षापूर्वी रजिस्टर्ड झालेली वाहनं। हा, ज्या व्हेकलच्या रजिस्ट्रेशनला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही जे काही आमची सोर्सिंग टीम आहे ते अप्रोच करते आणि अप्रोच केल्यानंतर मग आम्ही त्यांना आमचे सोर्सिंग टीमचे जे कलिग्स आहेत ते जाऊन कॉन्टॅक्ट करतात, डिस्कस करतात, त्याच्यानंतर आम्ही डील फायनल करतो। एक छोटासा प्रश्न, जे आता प्रेक्षक तुम्हाला बघतायत ते, ही कमर्शियल व्हेकल आहे? हो, बरोबर बरोबर। याचं तुम्ही मूल्यांकन केलं? बरोबर। तर साधारणपणे ह्या गाडीला तुम्ही किती पैसे त्यांना दिलेले असतात? अप्रॉक्सिमेटली विचारतोय। नाही, अप्रॉक्सिमेटली आता तसं जर बघायला जर गेलं तर कार कंडिशनवर डिपेंड असतं। तर ते आम्ही 20,000 पासून तर 1 लाखापर्यंत आम्ही त्याचे जशी कारची कंडिशन असेल त्याच्यानुसार आम्ही डिफाईन करतो। आणि कमर्शियल व्हेकल जे आहेत त्या? कमर्शियल व्हेकल्सवर डिपेंड अपॉन द वजन, त्याचं वजन किती आहे त्या वजनाचा एक आम्ही रेट फायनल केलेला आहे, त्यानुसार आम्ही डील क्लोज करतो। ओके, मॅक्सिमम किती मिळू शकतात असा पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडला असेल। मॅक्सिमम आता सध्या आम्ही प्रोसेसमध्ये आहे, पण तरी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगलेले आहेत। जवळजवळ आतापर्यंत आम्हाला टोल फ्री नंबरवर 150 ते 200 इन्क्वायरी आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा इन प्रोसेसमध्ये आहेत। आम्हाला इव्हन काही बाहेरच्या राज्यातून पण कॉल्स आलेले आहेत, तिकडे पण आमच्या डील चालू आहेत। राईट। आता हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे सगळे मराठी भाषिक, हिंदी इंग्रजी भाषिक बघतील। समजा ह्या सेंटरला त्यांना गाडी आणायची आहे मराठवाड्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातनं, बरोबर? तुम्ही आणणार? हो, आणणार आम्ही। तुम्ही स्वतः घेऊन येणार? ती डिपेंड करतं आपण त्यांच्यावर, जर ती चालवायची असेल किंवा त्याची प्राइस कंडिशन वगैरे कशी असेल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट आम्हाला अफोर्डेबल वगैरे होत असेल, जरूर आम्ही आणू। राईट। आणि ह्या सगळ्या जुन्या व्हेकल्स आहेत ज्या 15 वर्ष जुन्या रजिस्टर्ड झालेल्या होत्या, ज्या खाजगी वापरातल्या गाड्या आहेत। येलो कलरची मला इथे एकही दिसली नाही, येलो नंबर प्लेट असलेली। तर साधारणपणे 1 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र सरकारचं स्वतःचं धोरण आहे की किमान त्यांच्या शासकीय सेवेत असलेल्या 15,000 गाड्यांना ते स्क्रॅप करणार आहेत। मला अमोलजीने सांगितलं की ST महामंडळ सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच झालंय आणि ST महामंडळाच्या ST बसेस पण तुम्ही स्क्रॅप करणार आहात? हो, कमर्शियल आम्ही सगळ्या प्रकारच्या व्हेकल आम्ही स्क्रॅप करणार आहोत। तर ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे वाहन निश्चिती करणं। अच्छा, बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की माझ्याकडे 15 वर्षाची गाडी आहे पण मी त्याला आणखी एक वेळेला एक्सटेंड करू शकतो, तर तुम्ही मला ग्रीन टॅक्स त्याच्यासाठी खूप जास्त बसतो? नाही, ऑलरेडी ग्रीन टॅक्स त्याच्यावर जी फी वगैरे जी आहे ती माझ्या मते सरकारने त्याच्यामध्ये वाढवलेली आहे, जेणेकरून सरकार सुद्धा हीच इच्छा आहे का जे 15 वर्ष तुमच्या गाड्या कंप्लीट झालेल्या आहे का त्या तुम्ही स्क्रॅप करावा। कारण ते स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला एक आम्ही सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणून आम्ही तुम्हाला अलोकेट करणार। ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही नवीन कारला जेव्हा जाल त्याच्यावर तुम्हाला एक शोरूमवर चांगले आम्ही बेनिफिट्स देणार। आय थिंक 5% किती टक्के डिपेंड करतं कंपनी टू कंपनी, पण एक 50,000 पर्यंत तुम्हाला एक शोरूमवर डिस्काउंट अपेक्षित। तुम्ही जो सर्टिफिकेट द्याल, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देणार आम्ही त्याच्या अगेन्स्ट, त्याशिवाय रजिस्ट्रेशनचा चार्ज तुम्हाला लागत नाही। इफ आय एम करेक्ट, तर मी जे RTO कडनं माहिती घेतली त्याप्रमाणे रजिस्ट्रेशनचे चार्जेस लागत नाही। जो काही रजिस्ट्रेशनचा टॅक्स आहे, रोड टॅक्स मध्ये पण काहीतरी त्यांनी वेव्स दिलेले आहेत, एक्झम्पशन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सवलती दिलेल्या आहेत। सर, हा पहिला भाग आहे। पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या मनात कुतूहल असणारा की प्रत्यक्षात गाडी डिसमेंटल होती कशी, तेही बघा।
ही जी प्रक्रिया आहे ती आहे यातलं जे कुठलं ऑइल असेल बघा आता इंजिन ऑयल, तो इसको हम लोग बोलते हैं डीपोल्यूटिंग करना। यस, इस डीपोल्यूटिंग स्टेशन पे बेसिकली गाड़ी में जो भी इंजन ऑयल है, ब्रेक ऑयल है, स्टीयरिंग ऑयल है, अगर गाड़ी पेट्रोल की है तो पेट्रोल निकालते हैं, डीजल की है तो डीजल निकालते हैं। राइट, ये सिर्फ ऑयल निकलना है और कुछ भी ब्रेक ऑयल भी, ब्रेक ऑयल भी, कूलेंट भी निकालते हैं, विंडशील्ड वाटर भी निकालते हैं, जितनी भी गाड़ी में फ्लूइड्स और लिक्विड्स हैं सब इस स्टेशन पे हम निकालते हैं। राइट, तो मुझे बताइए अमोल जी, ये सबसे बड़ी बात है कि जो पोल्यूटिंग वाला पार्ट होता है, व्हीकल पुरानी हो जाती है, इसका मतलब पोल्यूशन बढ़ता है ना। तो ये जो ऑयल है वो धीरे धीरे आपकी इंजन की कैपेसिटी खराब होने से, कम होने से ऑयल ज़्यादा पोल्यूटिंग करना लगता है ना, ऐसा ही है ना। डिपेंड अपॉन द कंडीशन, क्योंकि अभी 15 साल पुरानी गाड़ी है, इसमें आपने वो स्टैंड बाई थी, वर्किंग में थी, उसकी सर्विसिंग हुई है नहीं है, इसका इंजन ऑयल रिप्लेस हुआ नहीं है, वो हमें पता नहीं रहता कि नॉर्मली 15 साल पुरानी गाड़ी का इंजन ऑयल जो रहता है वो पूरा ऐसा क्लॉग हो जाता है, क्लॉग हो जाता है, क्लॉग हो जाता है, ठीक हो जाता है। और अब जब ये आप ऑयल निकालोगे तो उसका क्या होता है आगे जाके? ये ऑयल हम यहाँ से हमारा प्रेशर से ऑयल टैंक जो मैंने आपको दिखाया वहाँ पे वो जाके ऑयल स्टोर होता है। वो ऑयल टैंक हमारा फुल होने के बाद हमें जो ऑयल रिसाइकल जो रहते हैं उनको हम इन्फॉर्म करेंगे और वो आके लेके जाएंगे। राइट, तो हे इंटरेस्टिंग आहे की हे सगळं ऑइल काढल्यानंतर म्हणजे इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, सगळ्या पद्धतीचं ऑइल काढल्यानंतर हे इथे आलं, इथे त्यांचं पलीकडच्या बाजूला दूर अंतरावरती एक स्टेशन आहे। अच्छा, ये अमोल इस मशीन को क्या कहते हैं? ये डीपोल्यूटिंग मशीन है। अच्छा, इसको ये इंडियन मेड है या बाहर से लाया है? ये हम इंपोर्ट करके लाए, ऑस्ट्रिया से लेके आए हैं इसको। तो यही सबसे बड़ी बात है ना, ये इस पूरी प्रक्रिया में यही मशीन इंपॉर्टेंट है। यस, हाँ, डीपोल्यूटिंग मशीन ऑस्ट्रेलिया से आपने लाया, ये जो ऑस्ट्रेलियातनं आणल्याने पुढे ATSL चेन्नई बेस एक कंपनी आहे, ते असेंबल करून त्यांनी आम्हाला हे सप्लाय केलेलं आहे। राईट, आणि हा सगळा एरिया कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तेही अमोल यांच्याकडनं ऐकू। हा टोटल एरिया आमचा हा 6 एकरमध्ये आहे आणि जवळजवळचे 27 करोडांची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे। 27 कोटी, आणि प्रतिवर्ष, प्रति दिवस कोणत्या कोणत्या प्रकारचे किती वाहन तुम्ही डिसमेंटल करू शकता? टोटल प्लांट कॅपॅसिटी ही आमची वर्षाची 21,000ची आहे आणि पर डे 70 व्हेकल्स आहे। त्याच्यामध्ये आम्ही 2 व्हीलर 70 त्याच्यामध्ये आम्ही 2 व्हीलर, 3 व्हीलर, कमर्शियल व्हेकल ज्या प्रकारच्या कार आम्हाला भेटतील त्या आम्ही प्लॅन केलेला आहे। चला, आता पुढच्या भागात आपण जाण्याच्या आधी काही प्रेक्षकांना असं वाटेल बरं का, आपल्याकडे जायचं इकडेच आहे स्टेशन इकडे, काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी तर खाजगी आहे, माझ्याकडे समजा 10 टँकर आहे, जुनी झालेली 15 वर्ष जुनी झालेली, पण तुम्ही जे बोलत आहात ते सगळे कमर्शियल व्हेकल आणि सरकारी वाहनाबद्दल बोलत आहात, तर ते तुमच्याशी कसं अप्रोच होऊ शकतात? त्यांचं आम्ही आता सर्वीकडे आम्ही आमच्या हे लागलेले फोल्डिंग्स लागलेले आहेत, ते बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सोशल मीडियावर पण आमच्या वेब हे झालेले आहेत, शूटिंग झालेले आहेत, क्लिप्स आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, त्याच्यामध्ये आमचे टोल फ्री नंबर्स आहेत, कस्टमर मेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही अप्रोच करून कॉन्टॅक्ट करू शकता। राईट, हे महत्त्वाचं आहे। हे टाटा मोटर्सला कुठल्याही आमच्या माध्यमाच्या जाहिरातीची गरज नाही, आम्हाला एक सामाजिक जबाबदारीची जाणीव वाटली म्हणून आम्ही म्हटलं की प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सरकार जे जे काही प्रयत्न करता आहे त्यातला एक अपन भाग हो। अब ये क्या हो रहा है इधर स्टेशन 1 में हम लोग बेसिकली हेडलाइट, टेल लाइट, डोर और टायर इसमें निकालते हैं। अभी यहाँ निकलने की प्रोसेस शुरू होगी। यस, ये पहला स्टेशन है जिसमें से पार्ट्स निकलते हैं। राइट, कोई हम लोग इमीडिएटली कोई दिखा सकते हैं कि किस तरीके से अब ये हम लोग हेडलाइट, अभी हम डोर और टायर निकाल के दिखा सकते हैं। दिखा दीजिए, डोर कैसे निकलता है, इमीडिएटली निकलेगा? निकाल दीजिए भाई। या हे दरवाजा काढून घेतात, टायर तर आपण नेहमी बघतोच राजा, जरा दरवाजा काढून दाखव मला। हां, तिकडचा सोपा जर असेल तर तिकडे जाऊ। हा इझी आहे, कोणता इझी आहे तुला? तर त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे आता सगळी प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरू झाली की तुमचे दरवाजे, हेडलाईट्स हे सगळे काढायचे आहेत आणि ते काढल्यानंतर अच्छा, एक आणखीन एक समज आहे मला, जेवढं वाहनाबद्दलचं कळतं तर वाहनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा सीट असतो। नाही, वाहनाचा सर्वात मोठा जो हार्ट जे असतं ते असतं इंजिन। ऑब्व्हियसली, सुरक्षेच्या आणि याच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीने तुमचं स्टेअरिंग असतं, एअरबॅग्स असतं। एअरबॅगचा काही उपयोग होतो का तुम्हाला? नाही, एअरबॅग आम्हाला स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटने सांगितलेलं की तो आम्ही विकू शकत नाही, ते आम्ही डिफ्यूज करतो, कम्प्लीट डिफ्यूज करतो। ओके, अशी एक गोष्ट असेल की जी तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलेल्या नियमाप्रमाणे स्वतःकडेच तुमच्याकडे स्टोअर करून ठेवणं किंवा तिला कम्प्लिटली डिसमेंटल करण्याची गरज आहे, जसं एअरबॅग्स आहेत, असे किती घटक आहेत? असे जे तुमचे ब्रेक रिलेटेड जे आहेत, तुमचे ब्रेक लायनर्स आहेत, पॅड्स आहेत, ब्रेक लाईन्स आहेत, एअरबॅग रिलेटेड जे
जे काही इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स हैं ते आम्ही सेल नहीं कर सकते, सीट बेल्ट है त्याच्यामध्ये. तो बंसल जी मुझे बताइए ऐसे कौन से एलिमेंट्स हैं जिसको हम लोग बिल्कुल रीयूज के लिए नहीं दे सकते हैं? जैसे इन्होंने कहा कि ये आपकी हमारे गाड़ी में जैसे कैटेलिटिक कन्वर्टर है, एयर बैग है और ECU है, तो ये इस तरह देखिए. हाँ, सीट बेल्ट है, क्योंकि सीट बेल्ट अब पुरानी हो चुकी है तो उसका सेफ्टी पैरामीटर पूरे खत्म हो चुके हैं, तो हम लोग उसको बिल्कुल बिल्कुल नहीं, बिल्कुल भी यूज़ नहीं करेंगे हम इसको. तो अब ये दरवाजा हम लोग खोल रहे हैं. अमूमन एक गाड़ी यहाँ आने के बाद खोलने में कितना समय लगता है? इस स्टेज में बेसिकली 15 to 20 मिनट्स लगते हैं बस. यस, क्योंकि हम लोग नट रनर यूज़ करते हैं जो वो जल्दी से पार्ट्स निकाल देते हैं, नट्स जो भी हैं. तो इसमें 15 to 20 मिनट की स्टेशन पर सब गाड़ी पार्ट्स निकालने में लगते हैं. तो अब ये निकल गया दरवाजा. हाँ, क्या बात है, थोड़ा सा अंदर से. हाँ, खत्म हो गई बात इसकी. तो कुल मिला के कितने वर्कर्स यहाँ पे काम कर रहे हैं और इनकी ट्रेनिंग की क्या बात है? अभी वर्कर्स प्रेजेंटली हमने 8 to 9 रखे हैं. एज एंड व्हेन जब गाड़ी का वॉल्यूम बढ़ेगा तो हम वर्कर्स की कैपेसिटी भी बढ़ाएंगे. एंड हाउ दे बीन ट्रेन्ड? And they have been trained. They have been taken from the mechanics only, from the garages. So इनको पहले से ही ट्रेनिंग है. तो और इधर भी हम प्लांट में इनको ट्रेनिंग देते हैं. इनके ट्रेनिंग मॉड्यूल्स हमने डिसाइड करके रखे हैं. अमोलजी हा दरवाजा चांगला वाटतो. हा, नाही, डिपेंड अपॉन कंडिशन. आपल्याला दिसतं ना तो चांगला वाटतो. इथे थोडासा गंज लागलेला आहे. गंज लागलेला आहे, इथे कलर्स पण त्याचा गेलेला आहे. आणि फक्त डोअर आपल्याला असं स्पेसिफिक म्हणतात, त्याच्यामध्ये आपल्याला तुमची बिडिंग आली, ग्लास आली, त्याचा रनर चॅनल आला, वाइंडर आला, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो, तिकडे बघून सांगा. बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की ठाणे, मुंबई, कल्याण जिथे समुद्राचं खारं पाणी येतं त्या ठिकाणच्या गाड्यांची अवस्था हे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातल्या गाड्यांच्या अवस्थेपेक्षा खराब असते. हे खरं आहे का? नाही, साहजिकच आहे. आता कोस्टल एरिया मुंबईला असल्यामुळे थोडं दमट वातावरणाचा फरक पडतो, त्याच्यामुळे थोडा रस्ट पकडलेला असतो त्या गाड्यांमध्ये. असतो ना? हो, तुलनात्मक दृष्ट्या ती वाहनं थोडी खराब असतात. खराब नाही म्हणता येणार आपल्याला, इन सेन्स त्याची थोडी जे पॅरामीटर्स असते ते थोडे वीक झालेले असतात. आफ्टर 15 इयर्स बॉडी रिलेटेड. आणि खाली काही त्याला गंज चढतो वगैरे, हे खरं आहे का? डिपेंड करतं तुम्ही कार कशी ठेवता त्याच्यावर, पण वातावरणाचा हा फरक निश्चितपणे पडतो. पुढच्या भागामध्ये जाऊ आपण. पहिल्यांदा तुम्ही इतक्या सविस्तरपणे हे आपल्या खाजगी आणि शासकीय वाहनांचं डिस्मॅन्टलिंग कसं होतं ते बघत आहात. महत्त्वाचं आहे, यातनं काही व्यवसाय. अच्छा, आणखी काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल जे व्यवसाय करू इच्छितात तरुण, त्यांच्यासाठी काही अपॉर्च्युनिटी आहे का तुमच्याकडे? ॲज सच आम्ही जर कोणी असं जर प्लान टाकण्याचा जर कोणी भविष्यात विचार करत असेल तर डेफिनेटली आम्ही त्यांना गाईड करू. राईट. नाही, तो झाला व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं. पण ज्यांनी कोणी स्क्रॅप केलेली वाहनं स्वतः विकत घेतली आहेत किंवा तसा विचार करतायत, तर त्यांना काही संधी आहे इथे? नाही, मला सॉरी प्रश्न नाही. प्रश्न माझा असा, समजा आता सोलापूरमध्ये खूप सगळी स्क्रॅप करून घेणारी वाहनं विकत घेणारी मंडळी पण असतील. हो, संभाजीनगरमध्ये असतील, कोल्हापूरमध्ये असतील, नागपुरात असतील. त्यांनी वाहन घेतलं आणि ते तुमच्याकडे अप्रोच झाले तर काहीच हरकत नाही. पण ज्याप्रमाणे मी जे सांगितलं आहे का जे आम्हाला अप्रोच करणार त्याच्यामध्ये तुमचे जे गाडीचे काही डॉक्युमेंट्स आहेत, लिगल जे कॉम्प्लायन्स आहेत ते पूर्ण क्लिअर पाहिजे. राईट, महत्त्वाची गोष्ट आहे. चला पुढचा भाग बघू. तर ही सगळी प्रक्रिया आता ना तुम्ही बघाच की प्रत्यक्षात गाडीचे वेगवेगळे जे भाग आहेत ते भाग कसे काढले जातात. हा झाला एक भाग. त्याच्यानंतर आत्ताची ही मला वाटतं अतुलजी आता सीट काढण्याची प्रोसेस सुरू झाली. हो, हे इंटेरियर जो भाग आहे तो आपण काढण्याची इथे प्रक्रिया सुरुवात करतो. मधला सगळा जो पार्ट आहे हो, इंटेरियर जे काही असेल ते. राईट. आणि इथे ऑलरेडी त्यांनी सीट तुमचे चादर काढून टाकलेली आहे, फेंडर वगैरे काढून ठेवलेला आहे. राईट. हा झाला सेकंड स्टेज. आता इथे थर्ड स्टेज मधली गाडीची ही अवस्था बघा. आता याच्यात मला वाटतं सगळंच काढलंय तुम्ही, सगळं त्याच्यामध्ये डीप डिस्मेंटलिंग केलेलं आहे. डीप डिस्मेंटलिंग म्हणतात त्याला. ह्याला डीप डिस्मेंटलिंग होता. ओके. ही बघा गाडीची अवस्था तुमच्या. रंजक आहे ना हा व्हिडिओ. या पार्टला आपण काय म्हणतो, थोडं पुढे या पार्टला आपण कार्पेट वगैरे असं म्हणतो. आणि या स्टेशनवर आम्ही इंजिन आणि गिअरबॉक्स हे आपल्या कारपासून वेगळं करतो. चालती बुलती कार काय अवस्थेत आली आहे बघा आता इथे. आणि शेवटचा जो भाग आहे, हे शेवटच्या आधीचा एक भाग हा पण असं आहे की तुम्हाला सध्या वेळ जास्त लागतो हे सगळं डिस्मेंटलिंग करून. हो, कारण आम्ही हा 1 आठवड्यापूर्वीचा हा प्लांट चालू केलेला आहे, त्यामुळे काही गोष्टी स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ लागेल. राईट. आणि ही आता गाडीची शेवटचा त्याचा पूर्ण बेल, कारण तेही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे.
आता ह्याला काय म्हणायचं? याला आपण एक बॉडी शेल म्हणतो. इकडे या, फक्त बॉडी शेलच राहिलेली आहे. प्रेक्षकांसाठी इतकं रंजक आहे फार. सांगाडाच राहिलाय पूर्णपणे. निकेतननी सांगितलेला सांगाडा म्हणा, आता सांगाडा राहिलाय पूर्णपणे. इंटरेस्टिंग आहे. मला आनंद वाटतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची महाराष्ट्राला मला ओळख करून देता येते. आणि ही अवस्था बघा, ही झाली पूर्णपणे. आता ह्याला म्हणायचं मात्र हा ॲब्सोल्यूट सांगाडा आहे. हो, पूर्ण आहे. त्याच्यात काही शिल्लक राहिलेलं काही नाही. शिल्लक राहिलेलं नाही. ओके. आता हे काही किलोवर विकलं जातं का पुढे? हे डिपेंड करतं मार्केट म्हणून. याच्यामध्ये आम्ही याला डिस्ट्रिब्युशन करतो, याच्यामध्ये याला कट करतो. कट केल्यानंतर तुम्ही जे पुढे मशीन बघू शकता त्याच्यामध्ये याला कॉम्प्रेस करतो, त्याला बेलमध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर मग ते रिसायकलिंगवर मार्केट रेटनुसार आम्ही सेल करतो. कम्प्लीट सांगाडा आहे, काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि आता जी बेल प्रोसेस आहे पूर्ण, जसं आपल्या जनावरांसाठीचा आपण चारा टाकतो की नाही आणि त्याचा एक बेल बनवतो गवतांचा, तसं या वाहनाच्या पार्ट्सचं होणार आहे. तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये. आपण सुरू करायची ती प्रोसेस. चला बघूया ही प्रोसेस बघू. किती रंजक गोष्टी आहेत बघा. आता एक एक पार्ट टाकता येतील ना डोर आपण टाकणार. ही स्टेज बघा, 1 2 3 4 5 आणि 6 वेगवेगळ्या पद्धतीच्या डिसमेंटलिंगच्या प्रोसेसमधनं ही गेलेली आहे. तो ये आप मुझे बता रहे थे अमूल जी, ये पूरा 6 सिस्टम में आपका डिसमेंटलिंग होता है. पहले स्टेशन है वहाँ पे स्टेप बाय स्टेप वहाँ पे डिसमेंटलिंग हो जाती है. तो पहले स्टेज में आप निकालोगे इंजन. पहले स्टेज में जो इवोल्यूशन के बाद हमारा जो होता है उसमें हम जो हैंग ऑन पार्ट्स रहते हैं, जैसे डोर हो गए, बोनेट हो गए, टेलगेट हो गए, वो निकाल लेते हैं. उसके बाद में जो अभी हमारा इंटीरियर जो भी है, जैसे सीट है, डैशबोर्ड है, कारपेट है, प्लास्टिक पार्ट से, ट्रिम पैड से, वो निकालते हैं. उसके बाद जो है हमारा इंजन और गियर बॉक्स, उसको हम कार से डिफ्रेंशिएट करते हैं. उसके आगे जो इंजन गियर बॉक्स है उसको हम पूरा डिसमेंटल करते हैं. उसके बाद जो ग्लासेस वगैरह जो है फ्रंट रियर, उसको जो हम निकाल लेते हैं. और उसके बाद जो बेयर बॉडी जो हमें नेकेड बॉडी जो रहती है, हाँ, उसको हम यहाँ पे लेके उसको यहाँ पे कट करके वो फिर वो हम बेलर मशीन में डालते हैं. तो अभी जो प्रोसेस है यहाँ कट हो चुके हैं, आपने ग्लास निकाल दिए हैं. हाँ, यहाँ पे हमने निकाल बॉडी बची है अभी. हाँ, तो उसको हम कट करते हैं, पीसेस में कट करके है. ये जो हमारा नट क्रैकर करके एक बेलर मशीन है, नट क्रैकर कंपनी से ओन किया हुआ है. ये बेलर मशीन में हम उसको अंदर डालते हैं और उसको फिर हम कॉम्प्रेस करते हैं. तो ये इंडियन मेड मशीन है या बाहर से लाए हैं आप? ये दिल्ली में मैन्युफॅक्चरिंग हुआ मशीन है. राईट. तर ही प्रक्रिया तुम्ही बघताय. आता पूर्ण सांगाडा काडीचा राहिला आहे, काच निघून गेल्यात, काहीच शिल्लक नाहीये. आणि ही तुम्ही दिल्लीमधनं परचेस केलेली मशीन आहे. नट क्रॅकर म्हणून. नट क्रॅकर. 27 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट असलेला हा व्यवसाय आहे. हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे. तर आपण ही प्रक्रिया बघू, कुठून जाता येईल आपल्याला जवळ थोडंसं. या पुढे या ह्या ही प्रोसेस पण बघू आज. आतमध्ये टाकलेले ना. हे जे गाडीचे छोटे मोठे पार्ट्स आहेत ते पूर्णपणे एका बेलमध्ये. बेल मला मराठीत काय, आपण त्याला काय म्हणायचं? सांगाडा. बेल म्हणजे आपण स्क्रॅप केल्यानंतर जे काही एक प्रकारे त्याला सांगाडाच म्हणता येईल. मी तुम्हाला बाहेर दाखवतो. जरा बघूया आपण आता. ही बाहेर आहे इथे, मी दाखवतो तुम्हाला. तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवून देतो. हे बघूया ना, हे बघून घेऊ आपण. इकडे या. हो, सुरू झाली का मशीन? हो. हे असे जे पार्ट्स आहेत जे आपण कट केलेले आहेत त्याच्यामध्ये असे आपण टाकतो. त्याच्यानंतर मग ते प्रोसेस करतो. प्रोसेस सुरू करूया. तर ही प्रक्रिया तुमची स्वतःची मालकीची गाडी कशा पद्धतीने आता खाली प्रेस होते आहे बघा. इकडे साईडला. किती सेकंद, किती मिनिट याला प्रेस? 90 सेकंड याचा टाइम. अच्छा, 90 सेकंदामध्ये. 90 सेकंदामध्ये आपण हा बेल बाहेर काढतो. डिपेंड आपण मटेरियल किती फीड करतो त्याच्यावर. पण 90 सेकंद हा आपला स्टँडर्ड टाइम आहे. आणि इथून तो बाहेर येतो का? इथून बाहेर येईल. हे बघा, ही प्रक्रिया बघा. आता इथून ते बाहेर येणार आहे. 90 सेकंद ते थांबवायचं आहे. 90 सेकंदानंतर मी ह्या बाजूला जाऊ शकतो ना? हो. 90 सेकंद ते प्रेस करायचे. हे प्रेशर फक्त टेम्परेचर वगैरे नाही ना आतमध्ये? नाही ना, टेम्परेचर वगैरे फक्त प्रेसच करायचं. हो. 280 बार प्रेशर आहे. आत्ताची जी वाहनाची तुम्ही अवस्था बघितली तर ते अशा पद्धतीनं वाहन बाहेर पडतं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कारची काय अवस्था झालेली आहे. तो ये जो पूरी कार है ये इस तरीके से बनी है पूरा. तो ये प्रोसेस होता क्या है, किस तरीके से प्रोसेस होता है? इसमें जो 50 टन से 180 टन का जो हमारे सिलेंडर पिस्टन्स थे और उसमें 280 बार प्रेशर अप्लाई करके इसको पूरा स्क्वीज और कंप्रेस किया जाता है.
राइट, और इसको 90 सेकंड आपको 90 सेकंड उसका साइकिल टाइम है। मोस्ट ऑफ द टाइम डिपेंड आप मटेरियल कितना फीड करते हो उसमें। तो मटेरियल की क्या कैपेसिटी होती है, कितना फीड करना है, वो स्टँडर्ड बना आहे? हाँ वो स्टँडर्ड्स आहे उसके साथ। राईट, तर ही तुमची लाडकी, तुम्ही जी 15-20 वर्ष वापरलेली गाडी म्हणजे 5 वर्षाचं एक्सटेन्शन घेऊन ती ही झाली आहे बघा आता तयार। महत्त्वाचं आहे, कारण आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणविषयक इतक्या प्रश्नांना आता आपण सामोरे जात आहोत की याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे। आणि म्हणून माझी प्रेक्षकांना तीच विनंती आहे की तुमच्याकडच्या ज्या 15 वर्ष जुन्या गाड्या आहेत त्या गाड्या तुम्ही आणा। ह्या आपल्या टाटाचं आहे, ज्या टाटाचं स्वतःचं कॉर्पोरेट क्षेत्रातलं वर्तन आणि वैयक्तिक पातळीवरचं वर्तनसुद्धा फार महत्त्वाचं आहे। आणि ह्या तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या शेवटी अशा अवस्थेत इथे आलेल्या आहेत। कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, साखर।